तर मित्रांनो, आता मडीहून आल्यावर हॉटेल उघडले, चहा ठेवलेला आहे, झाडून घ्यायचं राहिले, घेऊ झाडून. बाकी सगळं हॉटेल आपलं उरकून झालंय. तर मित्रांनो, आपण शिंदेची चहा दिलाय, चाललोय पवार डॉक्टरांच्या अर्जंट मध्ये. तुमचे 2-3 फोन येऊन गेले, वेळ झाला का यायला टाइमच नव्हता. नवरो यायची काय? यायची मित्रांनो, सरच आपली बंद झालेली आहे, तर आपण काय केलं, ताक घेऊन चाललोय. सगळं ताक बाजारात जाणार, हॉटेलला जाईन थोडंफार, सगळ्यात जास्त ताकाला बाजारात जाणार. तर मित्रांनो, मी आता आलोय मळ्यात. विषय असा आहे, रात्री आपल्या शेततळ जी घरापाशी केलेलं आहे ती भरून झाली. तर ऊसाचं जे आपण कॅनलचं पाणी दिलं ते पण वाळायला लागले, थोडं पाणी वाढलंय बोरला. तर असं ना काही 12 लाईट येणार आहे, लाईट आल्यानंतर आपलं आहे भरणं वाल्यात भरून निघेल. ऊस लागलाय थोडा थोडा हिरो व्हायला, चांगला झालाय, पार जाळायला लागला होता. तर मित्रांनो, आता आपल्याला जी मोटर घरी जोडलेली आहे इथं, ह्यो पाईप खोलायचा आहे आणि इथं जोडायचं आहे. हे आपलं पाणी वरती जाईल, इथं ऊसाला पाणी बघावं लागतं पुढे. काय काय लोक मित्रांनो ना असं मोठे लोक कुलप लावतात, तसं आपल्याला गरज पडत नाही बरं का. पाणी बिणी सगळं उघडत असतं, काय विषय नाही. मित्रांनो, आपण पाईप जोडलेला आहे इकडं. बघू आता संध्याकाळी 12 वाजता येऊ, तर मळ्यात यायचं नाही, निघू. मग उचलंय 5-8. आज लय दिवसातून अण्णा आलेत आमच्या इथं. काय करायचं चहा पाजून आम्ही पाठवणार. कुठं पाठवणार आहे? पाठवणार म्हणजे आम्ही दुकानात पाठवणार. बरं चला, राहू चल, जाऊ. पैसे आपले 120 झाले, 120. तर मित्रांनो, आपल्या गाडीचं टायर अचानकपणे फुटल्यामुळे आता नेमकं आपल्या मडकेवाडी शाळेत निघलो होतो. टायर फुटल्यामुळे ना आपलं टाकलाय बरं का. ओ नाव आहे ना, काही गॅरंटी लागा ना भाऊ. ते आता चालवलंच करून नाव आहे का कसं आहे. काय नाही. तर मित्रांनो, मडकेवाडी शाळेत मी पोहोचलोय, काम पण झालंय, पण आपली गाडी नाही आली, ह्याचं जरा हे वाटतंय. काय विषय नाही, टायर आपण नावा टाकला, पण त्याचा तांत्रिक प्रॉब्लेम दुसराच निघाला, त्यामुळे शाईन घेऊन आलोय. बालाची काय अडचण नाही, तिला पण बटन टाकले, पण हिचा पण विषय खोले. ठीक आहे, निकलते. तर मित्रांनो, काय झालंय, ट्रॅक्टर आलाय रोटर मारायला. यवतमाळ जरा पाणी प्यायला गेलं, ट्रॅक्टर उभा आहे. तर ही जी वावरात वायर दिसत असेल ना, ही आपल्याला आहे ना इथून सोडायची. टिप घेतलाय काढून, लाईट नाही का येऊ शकतो. पकड बी आहे, थोडी गंजलेली आहे, पण काही विषय नाही. मासे सोडले होते, पण काय झालं, आपलं थोडं लक्ष कमी पडल्यामुळं मोटर चालू झाली ना, ते काय इथून सगळे आहे ना तळ्याच्या बाहेर मासे पडले आणि मरून गेले. आता काय दिसणार नाही, ते कसले पाणकोंबड्याने उचललं, काही पाण्यात उचलले, काही बाहेर निघलं उचलले, पण काही विषय नाही. आपण आयते खात जाऊ आणि मरू दे. तर मित्रांनो, आता ट्रॅक्टर आपलं यवतमाळचं पाणी पिऊन आलोय ना, रोटर सगळा मारून झालाय, मुळ्याचा पण बघा झाला सगळा एकदम. एवढं तेवढं काय राहिल्यात, पण काय अडचण नाही, बाकी सगळं विषय खोल झालाय, प्लेन झालंय, आलंय उरकत. लस पाणी पिण्यात जर लपडे उद्या बघावं काय दिसेल तुला. हो. तर मित्रांनो, आपली मोटरी जळाली, काय झालंय, काय मेळ काय लागा नाही अजून. बस 2-4 फीटरला आपण दाखवलंय, आपण रवी त्याच्याला घेऊन जाणार आहे आणि बघू मोटर काढून काय झालंय काय नाही. कप्पी आलाय का
तर मित्रांनो आता आपण आलो बाबुर्डी कपी घ्यायसाठी. बाई. बोल ना तू. त्याला विषय वेगळा आहे. काय विषय नाही. बंद करूया आता. बोला राव. शिवाय देत नाही राव. असं काय अडचण. म्हटलं सावकाचा घेऊ फक्त. तू बस ना तिथं. ते तिथं जागा आहे तिथं बस तू. अडचण नाही बस. नाही, तेव्हा नाही तुला शिटा बसवायची. तू बस तिथं. बरं चालेल ओमकार शेठ चला आपल्या जागेवर या इथं. इथं आपल्या शेजारी बसा. डन. आयुष्यात गाडी वाजता मग सगळं निघायचं आपण घेऊन त्यामध्ये जाऊ कारण बारक आहे आणि काय सांगतात त्यामुळे आपण